नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. श्री राहुल गांधी आणि आपल्या देशातले वेगळ्या राज्यातले निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग असा सामना रंगणार आहे. कारण हे सरकार, जे सरकार अ, पूर्वीच्या काँग्रेस आणि इतर सरकारासारखं नाहीये, की एखादा आरोप झाला तर त्यासाठी ते प्रतिवाद करणार नाहीत. ते ठरवून प्रतिवाद करतात. त्यासाठी प्रेस कॉन्फरन्सेस करतात, जर ते राजकीय आरोप असतील तर. आणि जर ते संस्थात्मक पातळीवरचे आरोप असतील, तर ते त्या संस्थात्मक पातळीवरती जबाबदारी असते, की त्यांनी त्याचा खुलासा करायला हवा. तसा आता देशाच्या आणि वेगवेगळ्या राज्याच्या निवडणूक आयोगानं काय म्हटलंय श्री राहुल गांधी यांच्या संदर्भामध्ये, तर त्याबद्दल आपण बोलूया. त्यांनी असं म्हटलंय, की श्री राहुल गांधी यांनी शपथपत्र द्यावं. पण ते कशासाठी? पण त्याच्या आधी ही जी वोट चोरी आहे, जी श्री राहुल गांधी यांचं जे प्रेझेंटेशन दिल्लीमध्ये झालं, त्याची पूर्ण कॉपी, हिंदी कॉपी माझ्याकडे आहे. प्रत आपण ज्याला म्हणूया. आणि ती प्रत, संविधान की बुनियाद है वोट, वोट हो गया तबाह, लाखों भारतीयों का शक था, कैसे जादू से भाजपा पर एंटी इनकम्बेंसी बेअसर है, भारी और अप्रत्याशित अंतर से भाजपा की जीत, ओपिनियन और एग्जिट पोल हकीकत से कोसों दूर, मीडिया निर्मित माहौल, सत्तापरस्त चुनावी शेड्यूल. पूर्ण विश्वास आहे श्री राहुल गांधी यांना, की त्यांनी हे जे मुद्दे सांगितले, की माध्यमं, त्यांनी केलेली निर्मिती, वातावरण निर्मिती, माध्यमाचेच एक्झिट आणि ओपिनियन पोल ह्याच्यातलं महद अंतर जे महाराष्ट्रात खूप प्रकर्षाने जाणवलं. आणि भारतीय जनता पार्टीला अनपेक्षितपणे यश कसं मिळालं? जसं महाराष्ट्रामध्ये त्यांचा स्ट्राईक रेट 90% पेक्षा पुढे आहे. अँटी इन्कम्बन्सी कशी त्यांना लागू होत नाही, तर त्याचं कारण श्री राहुल गांधींनी जे शोधलंय ते इथे. आणि ती जी राहुल गांधी यांची 22 पानाची जी प्रेझेंटेशनची प्रत आहे ती माझ्या हातात आहे. आणि मग निवडणूक आयोगानं ह्या संदर्भामध्ये राहुल गांधींना काय सांगितलंय, तो सामना का रंजक होत जाणार आहे, ते आपण समजून घेऊ. महाराष्ट्र नतीजों ने भारी वोट चोरी के हमारे शक को यकीन में बदल दिया. संशय होता, आता श्री राहुल गांधी यांना त्याचा पूर्ण विश्वास आहे, की महाराष्ट्रामधली मतदानाची चोरी झालेली. आणि म्हणून इलेक्शन कमिशननी जे आव्हान राहुल गांधी यांना दिले ते त्यांनी का स्वीकारायला हवं, हे मी पुढे सांगेन. 5 सालों के मुकाबले सिर्फ 5 महीनों में ज्यादा वोटर्स जोड़े गए. मतदाताओं की संख्या राज्य की वयस्क आबादी से भी ज्यादा है. शाम 5 बजे के बाद वोटिंग में अचानक जबरदस्त उछाल आया. 3 मुद्दे जे त्यांनी यापूर्वी सांगितले, जेव्हा श्रीमती सुप्रिया सुळे, श्री संजय राऊत आणि राहुल गांधी यांची संयुक्त प्रेस कॉन्फरन्स झाली, तेव्हाच त्यांनी हे मुद्दे मांडले होते. इथपर्यंत तरी ते नवीन काही नाही. हमने हर मंच पर चुनाव आयोग से सवाल किया, ते पण बरोबर आहे. चुनाव आयोग ने टालमटोल किया और सबूत नष्ट किए. तर चुनाव आयोगाने टालमटोल केलंय असं मला अजिबात वाटत नाही. त्यांनी दरवेळेला राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आणि आता पण ते दिलंय. और सबूत नष्ट किए. चुनाव आयोग डिजिटल वोटर रोल देने से इनकार कर रहा. चुनाव आयोग ने सीसीटीव्ही फुटेज तक पहुंच सीमित करने के लिए कानून बदल दिए. आता त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामुळे कानून बदलला. हा मात्र मुद्दा नवीन आहे, की ते जे डिजिटल त्यांना सीसीटीव्ही फुटेजेस हवे होते, म्हणजे अलीकडे महाराष्ट्राची निवडणुकी संदर्भातली पहिली प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यानंतरचे नवीन मुद्दे. आता काँग्रेस पक्षानं स्वतः संशोधन केलं, शोध घ्यायला सुरुवात केली आणि इथे निवडणूक आयोगाचा संदर्भ येतो, जो राहुल गांधींनी ह्या संदर्भामध्ये प्रेस कॉन्फरन्स केली, त्याबद्दल अत्यंत गंभीर स्वरूपाचे प्रश्न निवडणूक आयोगावरती उपस्थित केले. 2024 बेंगलोर सेंट्रल लोकसभा आंतरिक सर्वे ने कर्नाटक में 16 लोकसभा सीट दिखाई दी थी. मी मगाशी म्हटलंय की 16 येणं अपेक्षित होतं लोकसभेला, त्यांच्या 9 जागा आल्या. हमने 7 अप्रत्याशित हारों में से एक की जांच की. त्यांनी 7 पैकी एकाचा शोध घेतला. बेंगलोर सेंट्रल महादेवपूर हा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस याच्यामधलं अंतर लोकसभेला काँग्रेसला 6,26,208 मतं मिळाली आहेत. भाजपला 6,58,915 आणि 32,707 मताचा फरक आहे. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार एवढ्या मताने जिंकलाय. पण विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र काँग्रेसला 1,15,586 मतं मिळाली होती. तर तेव्हा भारतीय जनता पार्टीला 2,29,632 मतं मिळाली, म्हणजे 1,14,046 मतं वाढली. आता काँग्रेसनी याबद्दलचं शोध जो घेतला तो असा, वोटर लिस्ट में लाखों एंट्रियों की जांच एक एक करनी पड़ती है.
OCR ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन हे शक्य नाही, मुमकिन नाहीये, कारण निवडणूक आयोगानं जाणीवपूर्वक असे कागद देते की ज्यामुळं कम्प्युटर त्याला जोडता येत नाही. मग त्याने असं म्हटलं की ही जी 1,02,050 मतं वाढली ती कशी चोरली. डुप्लिकेट मतदार 11,965, फर्जी और अमान्य पत्ते, खोटे पत्ते 40,009, एक पत्ते पर थोक में मतदाता 10,452, अमान्य तस्वीरें 4,132, फॉर्म 6 का दुरुपयोग 33,692, डुप्लिकेट वोटर्स हे सगळे मिळून काँग्रेस पक्षाकडनं जवळपास 1,25,00,000 मतदार चोरले, हा काँग्रेसचा आरोप आहे. हरियाणामध्ये पण 8 जागेवरती जे झालं, इन 8 सीटों पर कुल वोटों का अंतर मात्र 22,729 है. कुल 2 करोड़ मतदाताओं में भाजपा ने 33,000 से कम वोटों के अंतर से 25 लोकसभा सीटें जीती. 2024 में सत्ता में बने रहने के लिए प्रधानमंत्री मोदी को सिर्फ 25 सीटें चुराने की जरूरत थी, ते त्याप्रमाणे केलं. आणि मग वोट चोरी, हम हमारे संविधान और लोकतंत्र की रक्षा करेंगे, असं श्री राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे. आता इतका संशोधनात्मक पुरावा श्री राहुल गांधी यांनी दिल्यानंतर इतके गंभीर स्वरूपाचे आरोप देशातल्या वेगळ्या निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशमध्ये पण सूचना त्यांना नोटीस आली आहे. कर्नाटकच्या राज्य निवडणूक आयोगानं पण त्यांना नोटीस दिली आणि महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाने सांगितलंय की श्री राहुल गांधी, तुम्ही ही जी काही आता आमच्यावरती आरोपांची फैरी झाली तर तुम्हाला एक शपथपत्र द्यायचं आहे. त्या शपथपत्रामध्ये ही सगळी माहिती तुम्ही द्यायची, त्याची आम्ही पडताळणी करू आणि पडताळणीनंतर जर याच्यामध्ये चूक आढळून आली तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांना असं सांगितलं की तुम्हाला हे माहिती आहे का की कायदा असं सांगतो की तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल निवडणुकीच्या संदर्भात मतदार यादी संदर्भामध्ये चुकीची माहिती दिली तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. त्यामुळं श्री राहुल गांधी यांना कोणत्या नियमानुसार काय करायचं आहे याचे तपशील पण मी काढले की निवडणूक आयोग जे म्हणतोय की राहुल गांधी यांनी शपथपत्र द्यावं, तसं शपथपत्र मागण्याचा त्यांना अधिकार आहे का, आणि तसं शपथपत्र दिल्यानंतर काय शिक्षा होऊ शकते, तसा नियम आत्ताचा आहे का, या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टीची चौकशी, पडताळणी, अभ्यास केल्यानंतर राहुल गांधी यांना जे शपथपत्र मागितलेलं आहे त्याबद्दलची माहिती घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की राहुल गांधी यांच्या संदर्भामध्ये जे नियम निवडणूक आयोगाने आता सांगितलेले आहेत त्या नियमाप्रमाणे राहुल गांधी यांना खरोखर असं शपथपत्र द्यावं लागतं. काही लोकांना असं वाटेल की मी अमुक अमुकच्या बाजूने बोलतो, आणि हे नेहमी होतं की एकदा भारतीय जनता पार्टीचे लोक खुश होतात, मग काँग्रेसचे लोक खुश होतात, मग कधी एकनाथ शिंदे गटाचे लोक खुश होतात, कधी उद्धव ठाकरे गटाचे लोक खुश होतात. आपण कुणाला खुश करण्यासाठी हे करत नाही आहोत. मुद्दा क्रमांक 1, असं शपथपत्र का द्यायला लागतं की मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा वगळण्यासाठी प्रस्तावित केलेल्या कोणत्याही व्यक्तींच्या संदर्भात पुरावा देताना निवडणूक अधिकारी त्या व्यक्तीकडून शपथपत्र निवेदन मागू शकतो. त्याला ॲफिडेव्हिट म्हणतो, तसा नियम आहे. तो रूल नंबर 23B ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्शन रूल्स 1960 साली झालेला आहे. संबंधित कायद्याचं जर उल्लंघन झालं की खोटी माहिती दिली, समजा आता श्री राहुल गांधी यांनी ही जी इतकी संशोधनात्मक आणि धक्कादायक माहिती पूर्ण अभ्यासाअंती देशाला सांगितली आहे, म्हणजे त्यांच्याकडे पूर्ण पुरावे आहेत. राहुल गांधी असं म्हणाले की वी हॅव अ बुलेट प्रूफ अगेन्स्ट इलेक्शन कमिशन, म्हणजे आता याच्यात काहीही संदिग्धता नाहीये. त्यामुळं जे काही करायचे ते इलेक्शन कमिशननी करायचे. श्री राहुल गांधी यांनी शपथपत्र दिल्यानंतर, कारण शपथपत्र देणं मॅन्डेटरी आहे, प्रेस कॉन्फरन्स घेऊन चालणार नाही, तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1950 सेक्शन 31, जर ही माहिती खरी असेल तर राहुल गांधी 100% बरोबर आहेत, पण जर खोटी असेल तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 सेक्शन 31 प्रमाणे खोटी माहिती दिल्यास 1 वर्षाचा कारावास किंवा दंड होऊ शकतो. आणि भारतीय न्याय संहिता जी 2023 मध्ये आली त्याच्यातल्या सेक्शन 2023 प्रमाणे खोटा पुरावा दिल्यास शिक्षा होऊ शकते. ही भारतीय दंड संहितेच्या नवीन बदलाची तरतूद आहे, जी पूर्वी पण होती. आता प्रश्न असा पडला होता की राहुल गांधी यांनी तिसऱ्या व्यक्तीबद्दल मत व्यक्त केलेलं आहे की ते स्वतःच्या बद्दल, किंवा काही प्रेक्षकांना असा प्रश्न पडेल की राहुल गांधींनी जे मत मांडले ते कुठल्या विशिष्ट मतदारासंदर्भात मांडले का, तर नाही, त्यांनी इतर मतदाराबद्दल म्हटलेलं की हे मतदार हे खोटे मतदार आहेत, त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीनं
आमचं मत चोरलेलं आहे. जर एखाद्या अर्जात उदाहरणार्थ नाव समाविष्ट वगळण्याचा अर्ज असेल, काही माहितीबाबत संशय असेल, तर निवडणूक अधिकारी संबंधित व्यक्तीकडे शपथपत्र मागवू शकतात. वेअर द रजिस्ट्रेशन ऑफिसर इज नॉट सॅटिस्फाईड ॲज टू करेक्टनेस ऑफ एनी स्टेटमेंट made by in the application and think it necessary to require evidence in support thereof, he may require that the evidence be given on oath. हे गरजेचं नाही, मॅन्डेटरी नाहीये, पण जर इलेक्शन कमिशनला असं वाटलं तर ते मागू शकतात. या केसमध्ये गरजेचं नाहीये, पण ते मागू शकतात, त्याचा उपयोग केलेला आहे. आणि मग जर मेकिंग अ फॉल्स डिक्लेरेशन इन कनेक्शन विथ द प्रिपरेशन, रिव्हिजन or correction of an electoral rolls is punishable with imprisonment up to 1 year. Whoever intentionally gives or fabricates false evidence in any stage of a judicial proceeding shall be punished with imprisonment up to 7 years. जे BRS मध्ये नवीन बदल झालेला आहे. आता प्रश्न असा आहे की ए हा व्यक्ती बीचं नाव मतदार यादीतून काढण्यासाठी शपथपत्र देतो. बी हा या पथ्यावर राहत नाही, पण जर हे खोटं निघालं, या केसमध्ये राहुल गांधीचं असं म्हणणं आहे की बेंगळुरू सेंटरमधल्या ह्या लोकांचे जे संदर्भ आहेत ते सगळे खोटे आहेत आणि म्हणून आमच्याकडनं आमचा जो विजय होता तो चोरलाय भारतीय जनता पार्टीने. त्यांनी पूर्ण संशोधनांती हे सांगितलेलं आहे. खरोखर तशा शपथपत्राची गरज नाही, पण जर इलेक्शन कमिशनला वाटलं तर तसं शपथपत्र ते मागू शकतात, कारण तसा नियम आहे. आणि ते शपथपत्र खरं निघालं तर इलेक्शन कमिशनचं काय करायचं हे कुठेही सांगितलेलं नाही. पण जर खोटं निघालं तर मग मात्र राहुल गांधी यांच्या संदर्भामध्ये काय करायचं, अशा कोणत्याही व्यक्ती संदर्भामध्ये तो नियम आहे. म्हणून मी म्हटलं की राहुल गांधी असं म्हणतात की ही हॅज बुलेट प्रूफ एव्हिडन्सेस अगेन्स्ट इलेक्शन कमिशन, आणि त्याला चॅलेंज करणारं इलेक्शन कमिशन म्हणतं की ठीक आहे, तुमच्याकडे पुरावे आहेत तर आम्हाला शपथपत्र द्या. त्यामुळे ही लढाई ही खूप रंजक होणार आहे आणि म्हणून त्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे आपलं अत्यंत त्रयस्थपणे लक्ष असणार आहे. आणि म्हणून मी सांगतो, भारतातल्या कोणत्याही माध्यमापेक्षा मी जे सांगतो आहे ते जास्त विश्वासार्ह आहे, कारण आम्हाला कोणताचीच बाजू घ्यायची नाही. मला जेव्हा एडिटोरियल स्टँड घ्यायचा तेव्हा मी तो घेतच असतो. आत्ताचा जो मुद्दा आहे तो हे काय म्हणतायत नियम काय आहे एवढ्या मर्यादित. आणि म्हणून हे व्हिडिओ लाखोच्या संख्येने तुम्ही बघत आहात, त्याबद्दल थँक्यू सो मच. अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. थांबूया.